हाय गाईज, तर आजचा आहे व्हॅलेंटाईन डेचा दिवस आणि मला नव्हता एवढा वाटला का व्हॅलेंटाईन डे एवढं मस्त होईल, कारण याही गिफ्ट आणलेला मागं होता. आणि आत्ता बोलतं 2 मिनटं थांब, मी आलोच. तर गेलं मला सांगून कुठे. मला असा डाऊट आला का काहीतरी हाणतायत, म्हणून मी वाट बघत होतं काय हाणतात. तर हाणला. तेही माझ्यासाठी बुके बनवून घेतलेला आणि माझ्या बेबीसाठी पण घेतलेला. तर बेबीचा जास्तच क्यूट होता. तर बघा, मस्त. मला माहीत पण नव्हतं खरं तर एवढं भारी वाटत होतं. त्यानंतर आलो आम्ही गिफ्ट शॉपला. यांच्यासाठी मला ड्रिफ्ट तर घ्यायची होती. नाही, मला पण पटतं तर म्हणून घ्यायला आलतो. आणि बोलतो नको, नंतर घेऊ आपण, म्हणून घेतले नाही. आणि त्याही मला येऊ घेतलेलं, तर मी काही मांडीवर घेऊनच बसून राहिलेलो. जाईच तर तसंच मांडीवर होता तो. आणि आमची बेबी त्यांच्याजवळ तिथंच गप राहायचं. ती माझ्याजवळ बसत पण नव्हती, म्हणून मी एकटीच इकडे होतो आणि तिकडं. त्याच्यानंतर मी कपडे चेंज करून आलो आणि आलो मोमोज खायला. मला मोमोज खायचं होतं. तर बघा, आम्ही दोघी पण मॅचिंग केलेले आहे. कधीपासून तिला ऑर्डर केलेला, बरं दोघी घालू म्हणून घातलेला. आणि हो माझं दुसरं गिफ्ट, तेही मला हा एक गिफ्ट घेतलेला. तर आज काय माझी मजाच होती. अजून गिफ्ट येणार होता, तो आला नाही असं त्याही मला सांगितलं. मला नाही माहिती काय आहे त्याच्यात. आणि आम्ही मोमोज खाऊन घेतले आणि हिच्याकडे बॉटल दिली ती खेळायला. आणि इथं फेस्टिवल भरलेला, पण नाही गेलो, ही काही राहणार नाही बरं म्हणून आलो वडाल लेकला. तिथं कोल्पी खाली मी बसलो बरेचशा. ही पण झोपलेली, तिचा कम्फर्ट झोन म्हणजे तिचा रेडू. तर मस्तपैकी झोपलेली. त्याच्यानंतर आलो मी, मला स्ट्रॉबेरी शेक पाहिजे होतं म्हणून स्ट्रॉबेरी शेक प्यायला आलो. तर आमच्या बच्चूला विचारला पाहिजे का तुला. तर ती काय आता सगळ्या गोष्टीवर हातात घेतेच, तिला सगळं पाहिजे असतं. त्यानंतर आलो, आमचा भाऊ भेटलेला. चल बोलतो आईस्क्रीम खायला. मग आम्ही आईस्क्रीम नाही घेतली, थंडा घेतला, थंडा पीत राहिलो. आणि त्यानंतर यांच्यासाठी पण मी गिफ्ट घेतलेला, तो बुके आलेला. तर तो दिला आणि हे गेला दुसरा खायला रात्रीसाठी. तर घेऊन आम्ही घरी आलो. घरी यांचं हे बुके खोलला, त्याच्यात त्यांच्यासाठी होता गिफ्ट. त्याच्यानंतर आमचा बेबी मस्ती करतोय खूप, तिला रात्रीच मस्त सुटलेली. आणि तेच मी एंड करते. बाय.